हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर कसे आहात तुम्ही सर्व? आजचा हा व्हिडिओ मी घेऊन आले आहे ते म्हणजे मी आदल्या दिवशी बाहेर गेलेली, तर तिकडून येताना मला रस्त्यात नर्सरी दिसली आणि प्लांट्स दिसले आणि गेली नाही तर असं होत नाही, म्हणून तिकडे गेलो। खूप प्लांट्स होते, खूप कन्फ्यूज झालं होतं नर्सरीमध्ये गेल्यावर। तर पुढे तुम्हाला समजेलच मी कोणते प्लांट्स घेतले कोणते नाही ते। ॲक्च्युली मन तर करत होतं भरपूर झाडं घेण्याचं, पण बाईकवरती गेलेलो त्यामुळे जेवढे पकडायला जमले तेवढेच आम्ही दोनच घेतलेत ॲक्च्युली। पुन्हा कधी आली तर नक्की घेईन। तर इथे मी एक गुलाबाचं रोपटं घेतलं आणि एक सफेद कलरचं सदाफुलीचं रोपटं घेतलं आणि गुलाबाच्या रोपट्यावरती 2 गुलाब आधीच आहेत। तर मी हे आता कुंडीमध्ये कन्वर्ट करून घेणार आहे। तर ह्याच्यामध्ये इथे मी कौल घेतलेत। तुम्ही नारळाच्या कवड किंवा त्याला ज्या साली असतात आपल्या नारळाच्या त्या सुद्धा वापरू शकता, जेणेकरून माती कमी यूज होईल आणि पाणी ऑब्झर्व करायला मदत होईल। इकडे बघताय तुम्ही किती पसारा झालाय, तर प्लांटचं काम करताना होतोच असो। तर सर्व हे क्लीन करून घेतलं आणि बघताय किती छान वाटतायत माझे झाडं। रोज सकाळी प्लांट्सला बघितलं ना तर एक वेगळी स्माइल येते, फ्रेश वाटतं। तर चला आता मी तुमच्यासोबत ड्रायफ्रूटचे लाडू बनवणार होते, तर ते तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते। इकडे मी खजूर घेतलेत, सफेद तीळ घेतलेत आणि सीड्स काजू बदाम जे काही माझ्याकडे ड्रायफ्रूट्स होते ते घेतलेत। तर इकडे मी सर्व प्लेट्समध्ये वगैरे काढून घेतले, वाटीमध्ये काढून घेतलेत। आणि सर्वात आधी तर मी हे सर्व ड्रायफ्रूट्स थोडे रोस्ट करून घेणार आहे, अगदी थोडा वेळ, म्हणजे फक्त गरम करून घ्यायचं 5 ते 6 मिनिट। त्या सीड्ससुद्धा गरम करून घेतलेत आणि कोणते सीड्स आहेत ते मला पण एक्झॅक्ट नाही माहिती, सनफ्लावर वगैरे असे मिक्स आहेत। तुम्ही ड्रायफ्रूटच्या दुकानात मिळून जातील गेलात तर सर्व रोस्ट करून घेतलेत आणि खजूरमधल्या बिया वेगळ्या करून घेतल्यात। ते सुद्धा आपल्याला घीमध्ये गरम करून घ्यायचे आहेत आणि जेणेकरून मिक्सरमध्ये लवकर ब्लेंड होईल। आणि इकडे मी सगळे मिक्सरमध्ये लावून घेतले, ड्रायफ्रूट्स पण मिक्सरला पावडर करून घेतले। तुम्हाला जर तुकडे पाहिजे असले तर तुम्ही तुकडे सुद्धा करून घेऊ शकता। मी मिक्सरला ब्लेंड करून घेतलेत आणि त्यानंतर त्याचे लाडू बनवले। हे सगळं असं मिक्स करून घेतलं। तुम्हाला पाहिजे तेवढे लहान मोठे करू शकता। मी इकडे तिळगुळचे लाडू असतात ना त्या साईजचे बनवले आहेत। असे झाले सर्व लाडू, खूप टेस्टी झालेत आणि हेल्दी पण आहेत। तर रोज एक खाल्ला तर पुरेसा आहे। तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय आणि स्वतःची पण काळजी घ्या। सो टेक केअर। तुम्हाला अजून कोणत्या व्हिडिओ बघायला आवडतील मला नक्की सांगा।